आपल्या सगळ्यांचं आमच्या जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते। आज आपण जाणून घेणार आहोत की व्हेजिटेरियन डाएटमुळे तुम्हाला निरोगी आणि सुदृढ आयुष्य लीड करण्यामध्ये किंवा जगण्यामध्ये मदत होते की नाही, किंवा व्हेजिटेरियन डाएटमुळे तुम्हाला वजन कमी करण्यामध्ये मदत होईल की नाही। आय एम शुअर हा प्रश्न तुमच्या सुद्धा मनात बरेचदा आलेला आहे। तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये बरेचदा आपल्या मित्र मैत्रिणी फॅमिली यांच्याबरोबर डिस्कस करत असतात की मी तर वेगन आहे, मी व्हेजिटेरियन आहे आणि आय थिंक ह्याच्यामुळे मला फायदा होतो। सो जाणून घेऊयात नक्की ह्याचाच उत्तर की ह्यामुळे आपल्या हेल्थसाठी मदत होईल का नाही होणार। माझ्या ज्या टिप्स आहेत त्या तर तुमच्याबरोबर शेअर करीनच, पण याआधी एक छोटासा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही स्वतः व्हेजिटेरियन किंवा वेगन आहात का, आणि जर का असाल तर खालती कमेंटमध्ये लिहा की येस दिव्या मी व्हेजिटेरियन आहे, जर का नसाल तर नाही दिव्या मी मिक्स टाईपचा व्हेजिटेरियन आहे। म्हणजे जे व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांना आपण वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाइड करायचं झालं तर काही असे व्हेजिटेरियन असतात जे फक्त एग्स खातात, काही असे व्हेजिटेरियन आहेत जे एग्स फक्त काही ठराविक दिवसांमध्ये खातात, आणि काही असे व्हेजिटेरियन लोक आहेत जे नॉनव्हेज घरात नाही खात पण बाहेर जाऊन खातात। सो जोक्स अपार्ट, बऱ्याच प्रकारचे डाएट आणि बऱ्याच प्रकारच्या पद्धती आजच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळतात, जिथे ज्याला फॅड नाही म्हणणार आपण, पण ज्याची फॅशन आहे आणि लोक त्या पद्धती काही कारणास्तव फॉलो करत असतात। पण हे सगळं फॉलो करत असताना आपल्याला काही याच्या मेन गोष्टींचा लक्षात घेतलं पाहिजे की याच्यामुळे नक्की आपल्याला फायदा होणार आहे का नुकसान होणार आहे। सगळ्यात पहिले मी जसं म्हटलं तसं की व्हेजिटेरियन डाएट जे आहे हे ह्याचे फायदे काय आहेत ते मला तुम्हाला थोडंसं सांगायचं आहे। सो आपण जर का एक ह्युमन इव्होल्युशन पूर्ण पाहिलं किंवा आपली जी शरीरयष्टी बनलेली आहे ती आपण पाहिली तर खरं तर माणसाचं जे शरीर बनलेलं आहे ते जास्त करून शाकाहारी, कच्चे पदार्थ, फळं, भाज्या ह्यांना डायजेस्ट करण्यासाठी बनलेली सिस्टीम आहे। सो आपल्याला आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे किंवा आपली जी ट्रॅडिशनल पद्धत आहे, आपलं जे ट्रॅडिशनल मेडिकल सायन्स आहे तिथे सांगितलेलं आहे की शाकाहारी आहार पद्धती किंवा व्हेजिटेरियन डाएट हे आपल्याला हेल्थ आणि ओव्हरऑल एक निरोगी आरोग्य जगण्यासाठी मदत करतं, बरोबर। सो सगळ्यात पहिला फायदा आपल्याला काय होतो व्हेजिटेरियन डाएट फॉलो केल्यामुळे, तर व्हेजिटेरियन डाएटमध्ये खूप कमी प्रमाणात फॅट असतं। आता मी हे कम्पेअर करते व्हेजिटेरियन डाएट आणि नॉन व्हेजिटेरियन डाएट, बरोबर। सो जर का कोणी नॉनव्हेज खात असेल आणि हार्डकोर नॉनव्हेज असेल, म्हणजे आठवड्यातनं 3 ते 4 वेळा नॉनव्हेज कन्झम्पशन होतं, सो नॉनव्हेज फूड्स म्हणजेच अंडी झाली, चिकन झालं, मासे झाले किंवा मीठ झालं, ह्या सगळ्यामध्ये फॅट्स खूप जास्त असतात। पर्टिक्युलरली सॅच्युरेटेड फॅट्स जे आहेत ते जास्त असतात, त्यामुळे तुमचं फॅट्सचा जो इंटेक आहे तो वाढतो। वेरएज आपण जर का व्हेजिटेरियन डाएटमध्ये पाहिलं तर फॅट्सचं जे प्रमाण आहे ते कंपॅरिझनमध्ये खूप कमी असतं, आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सॅच्युरेटेड फॅट किंवा खूप जास्त मेदयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या हार्टला त्रास होतो, वजन वाढू शकतं किंवा बाकीचे जे लाईफस्टाईल डिसीजेस आहेत त्यांची रिस्क वाढते। त्यामुळे एक फायदा जो आपल्याला लक्षात घेतला पाहिजे व्हेजिटेरियन डाएटमुळे होणारा, तो म्हणजे की आपल्या आहारात नॅचरली फॅटचं कन्झम्पशन कमी राहू शकतं। दुसरी गोष्ट अशी आहे की व्हेजिटेरियन डाएटचा बेस हा ताजी फळं आणि भाज्या असल्यामुळे त्यातनं आपल्याला खूप प्रमाणात तंतुमय पदार्थ किंवा फायबरस गोष्टी मिळतात। प्लस आपण जर का आपले सिरियल्स पाहिले किंवा आपण आपले धान्य पाहिली, कडधान्य पाहिली, तर ह्या सगळ्यामधनं आपल्याला प्रोटीन्स मिळतात, कार्बोहायड्रेट मिळतात, पण फायबर सुद्धा मिळतं, आणि हे जे फायबर आहे हे आपलं ओव्हरऑल डायजेशन, आपलं वेट, आपलं मेटाबॉलिझम हे नीट ठेवण्यामध्ये खूप मदत करतं। सो मला असं वाटतं की व्हेजिटेरियन डाएटमुळे आपल्याला 2 महत्त्वाचे फायदे होतात, ते म्हणजे आपलं फॅट कन्झम्पशन लिमिटेड राहतं आणि आपल्या आहारामध्ये फायबर भरपूर प्रमाणात येतं। पण ह्याच बरोबर जेव्हा आपण नॉन व्हेजिटेरियन डाएट बरोबर व्हेजिटेरियन डाएटला कम्पेअर करतो तर तिथे 2 तोटे पण असतात। सगळ्यात पहिला मुद्दा जो बऱ्याच लोकांच्या मनात येतो तो म्हणजे प्रोटीन्स बद्दल, की बऱ्याच लोकांना वाटतं की मी व्हेजिटेरियन आहे तर मला कसे योग्य प्रमाणात प्रोटीन्स मिळतील, किंवा मी व्हेजिटेरियन आहे तर मग मी वजन कमी करू शकेन की नाही, किंवा मी बॉडी बिल्ड करू शकेन की नाही। तर त्याचं उत्तर आहे हो, तुम्ही नक्कीच करू शकता, असं काही नाही की तुम्ही अजिबात नाही करू शकणार। मेजरली व्हेजिटेरियन डाएट किंवा जी आहार पद्धती
किंवा ज्या त्यांच्या सवयी असतात त्याच्यामुळे तुमचा कार्बोहायड्रेटचा जो इंटेक आहे तो खूप जास्त असतो आणि प्रोटीनचा इंटेक जो आहे तो लिमिटेड असतो. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपल्या व्हेजिटेरियन डाएटमध्ये आपल्याला प्रोटीन्स जास्त प्रमाणात नाही मिळत आहेत. पण नॉनव्हेज फूड्समधनं जे प्रोटीन्स किंवा अमायनो ॲसिड्स आहेत, इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आहेत, ते सगळ्याच्या सगळे आपल्याला व्हेजिटेरियन सोर्सेसमधनं नाही मिळू शकत. त्यामुळे कधी कधी असं ॲडवाईस केलं जातं की जर का तुमचं आरोग्य किंवा काही हेल्थ चॅलेंजेस असतील त्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी नॉनव्हेज फूड घ्या, एग्स घ्या किंवा चिकन घ्या असं सांगितलं जातं. बट अदरवाईज असं काही स्पेशल कंडिशन्स नसतील तर तुम्ही व्हेजिटेरियन डाएट फॉलो करून सुद्धा एक निरोगी आरोग्य आपलं मेंटेन करू शकता. दुसरा जो एक तोटा म्हणू शकते मी किंवा ड्रॉबॅक जो आहे आपल्या व्हेजिटेरियन डाएटचा तो म्हणजे ह्याच्यातनं आपल्याला खूप जास्त प्रमाणात कर्बोदकं मिळतात. आता हे मी जसं आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की हाय कार्बोहायड्रेट इंटेक का होतो, कारण की आपली खाण्याची पद्धत तशी. कार्बोहायड्रेट कशातनं मिळतात तर सगळे जे आपले गहू, त्याच्यानंतर म्हणजे पोळी झाली, भाकरी झाली, भात, पोहे, उपमा या सगळ्या गोष्टींमधनं आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात. आणि ह्या कार्ब्समुळे काय होतं की आपलं प्रोटीनचा इंटेक किंवा भाज्या फळांचा इंटेक हा कमी होऊन जातो आणि डाएटमध्ये मॅक्सिमम कार्बोहायड्रेट्स येतात. आणि हे हाय कार्बोहायड्रेट इंटेकमुळे मग वजन वाढणं किंवा शुगर होणं ह्यासारख्या लाईफस्टाईल डिझिजेस सुरू होतात. सो आजच्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की व्हेजिटेरियन डाएटमुळे तुम्ही निरोगी आरोग्य नक्कीच जगू शकता. तुम्ही वजन सुद्धा कमी करू शकता प्रोव्हाइडेड तुम्ही तुमच्या रोजच्या खाण्याच्या पद्धतीमध्ये काही बदल केले तर. सो 4 टिप्स मला तुम्हाला द्यायच्या ज्या तुम्ही जर का तुमच्या रोजच्या व्हेजिटेरियन डाएटमध्ये इम्प्लिमेंट केल्या तर तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो. सगळ्यात पहिले आपल्याला बघायचं आहे की आपला कार्बोहायड्रेट इंटेक किती आहे. किती आहे म्हणजे काय की तुम्हाला मी असं अज्युम करते की तुम्हाला तुमचा BMR माहिती आहे की तुमचा डेली कॅलरी रिक्वायरमेंट किती हवे. त्याच्यापैकी 60% कॅलरीज ज्या आहेत त्या कार्बोहायड्रेटमध्ये यायला पाहिजेत. म्हणजे दिवसभरामध्ये आपण जे काही खातो त्यातलं 50 ते 55% जे अमाऊंट आहे ते कार्बोहायड्रेट रिच गोष्टींचं असलं पाहिजे. म्हणजे काय की पोळी, भात, भाकरी, ब्रेड, पास्ता ह्या सगळ्या गोष्टी 50% 50 ते 60% असल्या पाहिजेत. दुसरी टिप अशी आहे की याबरोबरच आपण प्रोटीन्सचा इंटेक वाढवला पाहिजे. आता व्हेजिटेरियन डाएटमध्ये प्रोटीन्स कशातनं मिळतात तर खूप साऱ्या गोष्टी आहेत. कडधान्य आहेत, मोड आणलेली कडधान्य आहेत, डाळी आहेत, दूध आणि दुधाचे पदार्थ आहेत जसं दही, ताक, पनीर, सोयाबीन आहे, प्लस आपले ड्रायफ्रुट्स आहेत जिथे बदाम झालं, अक्रोड झालं, तेलाच्या बिया आहेत म्हणजे चिया सीड्स झालं, जवस, कारळे ह्या सगळ्यांमधनं आपल्याला प्रोटीन आणि इसेन्शियल ऑइल्स मिळतात. सो रोजच्या आहारामध्ये फक्त आपण किती पोळी भात खाल्ला याहीपेक्षा जास्त महत्त्व आपण थोडंसं प्रोटीन रिच गोष्टी आपण घेतल्या की नाही याकडे देणं खूप आवश्यक आहे. तिसरी गोष्ट जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे की व्हेजिटेरियन डाएटमुळे आपल्याला फायदा होवो तर तो आहे आपला फायबर इंटेक. व्हेजिटेरियन फूड्समध्ये सुद्धा जर का तुम्ही एकदम रिफाईंड फ्लार्स म्हणजे जसं मैदा किंवा मैद्यापासून बनलेले पदार्थ, बेकरी प्रोडक्ट्स यांचं सेवन जास्त असेल तर नक्की त्याच्यामुळे आपला तोटा होईल. सो फायबर रिच गोष्टी कशा आहेत ज्या सालासकट आपण खाऊ शकतो. म्हणजे दलिया झालं किंवा ब्राऊन राईस झालं, हातसडीचे तांदूळ झाले किंवा आपण मिलेट्स जे असतात आपले म्हणजे बाजरी, नाचणी, ज्वारी ह्यामुळे आपल्या डाएटमधला फायबर इंटेक जो आहे हा वाढायला लागतो. आणि चौथी टिप जी मला तुम्हाला द्यायची आहे ती म्हणजे माय प्लेट. माय प्लेट म्हणजे काय की तुमच्या रोजच्या आहारामध्ये तुम्ही जर का तुमच्या प्लेटला 4 भागांमध्ये डिवाइड केलं तर त्यातला 1/2 जो आहे म्हणजे 2 जे 1/4 वाले जे 2 पोर्शन्स येतात त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर भाज्या, त्याच्यानंतर कोशिंबिरी, फळं हे घाला आणि उरलेल्या 1/4 पोर्शनमध्ये जे तुमचे कर्बोदकं आहेत म्हणजे भात, पोळी, ब्रेड झालं ते तेवढे घेऊ शकता आणि उरलेल्या 1/4 पोर्शनमध्ये तुम्ही प्रोटीन रिच गोष्टी घेऊ शकता. ह्या सगळ्यामुळे काय होईल की तुम्हाला एक संतुलित आहार घेण्याची सवय लागेल आणि मग तुम्ही व्हेजिटेरियन आहात का नॉन व्हेजिटेरियन आहात ह्यामुळे फरक न पडता तुमच्या आहारामध्ये तुम्हाला सगळे अन्न पदार्थ किंवा जे सगळे न्यूट्रिएंट्स आहेत यांचा समावेश करायला मदत होईल. सो आय एम शुअर हे जे व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन बद्दलच आपलं छोटंसं डिस्कशन झालं ह्यामुळे तुमच्या रोजच्या फूड चॉईसेसमध्ये नक्की फरक पडेल. आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही कमेंट्स असतील त्यांना खालती कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा. मी स्वतः त्यांची आन्सर्स देईन.
जाण्यापूर्वी एकदा तुम्हाला रिमाइंड करून द्यायचं आहे की आपल्या जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब कम्युनिटीवरती आम्ही आता प्रीमियम मेंबरशिप सुरू केलेली आहे. सो तुम्हाला जर का आमचे ॲडिशनल चॅलेंजेस, पोस्ट आणि क्विज याच्यामध्ये भाग घ्यायचा असेल, आम्ही तुमच्या कमेंट्सना प्रायोरिटीवरती आन्सर द्यावं असं वाटत असेल तर खालती जॉईन बटनवरती सुद्धा नक्की क्लिक करा. आपण भेटूयात पुढच्या आठवड्यात अजून काही नवीन टिप्स बरोबर. धन्यवाद.